बस महाराजांनी म्हटलंच ना, भजन म्हणतात आणि त्यासाठी दिलंय हे मात्र समजून घेतलं. निश्चित मनुष्य देहाची सार्थकता झाल्या वाचून राहणार. आणि कशासाठी प्रश्न विचारते. एक तुम्हाला माझी मराठी समजतच असेल कारण जवळचीच नाही, पण तरी जरा मराठवाड्याचा जास्त सहवास लागला. पण मला माहिती आहे इकडे कसं आहे म्हणून तुमच्या प्रमाणात बोलते मी. महाराजांनी म्हटलं देवा दिला देवे दिला देह भजना गोमटा. मग आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, खाण्याकरता जगावं की जगण्याकरता खावं? असं तर नाही म्हणताय तुम्ही बोलावलं ना ताई तुम्हाला. मग सांगा आता तुम्हीच, खावं की खाण्याकरता जगावं? जेवण म्हणताय कशाकरिता? खाण्याकरिता जगाव. बरोबर आहे ना? किती जणी म्हणते खाण्याकरिता जगाव? बरं असंच करून द्या, खाण्याकरिता जगाव नाही जगण्याकरिता खाव. तुम्ही म्हणाल ताई 2 दिवस झाले कथा सुरू झाली, तुम्ही आजच आमची परीक्षा घेता का? जगण्याकरिता अवघा ज्याप्रमाणे आपण भोजन करतो त्याचप्रमाणे या आत्म्याला देखील भजनाची गरज आहे. आणि म्हणून भजन केलं पाहिजे, कारण भजनाशिवाय नामचिंतनाशिवाय शुभ कर्म केल्याशिवाय मात्र उद्धार नाही. आणि म्हणून म्हटले मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे, पण हे समजून घेण्याकरिता दुसरं सांगितलंय. आणि ते म्हणजे काय? मुमुक्षत्व दुर्लभ आहे. ते मुमुक्षत्व प्राप्त होण्याकरिता संतांची संगती म्हणजे महापुरुष संशयात महापुरुषांची संगती होणं दुर्लभ आहे. पण आपण भाग्यशाली आहोत, सौभाग्यशाली आहात की आपल्याला सद्गुरु जगन्नाथ महाराजांचं वास्तव्य घडलं आहे. सद्गुरु भालचंद्र महाराजांच्या सानिध्यात आपण राहिलेलो आहे. एवढंच नव्हे तर ज्यांच्या वास्तव्याने बघा ना या ठिकाणी मात्र साक्षात विराजमान असणारे श्री संत दत्तात्रय महाराज, त्यांचेच शिष्य गुलाराम महाराज आणि त्यांचेच मात्र सर्व शिष्य मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत. यांचं सानिध्य आपल्याला प्राप्त झाले आणि मग यांच्या सानिध्यात राहिल्याने हा मनुष्य देह मिळाल्यानंतर या संतांचं सानिध्यात राहिलं तर निश्चित मोक्ष प्राप्ती होईल. म्हणजेच काय तर आपण माणूस म्हणून जन्माला आलोय ना, तर मग जर जसं कर्मरूपी बीज राहू तसंच मात्र आपल्याला फळ मिळणार आहे. मग आपण कर्म काय करतोय यावरती सर्व काही अवलंबलेलं आहे. आपण जसं कर्म करू निश्चित फळ कसं मिळेल? जसं कर्म तसंच फळ, दुसरं काही नाही. आणि हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात वर्णन. शुद्ध बीजा पोटी, 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 शुद्ध बीजा पोटी. मग मात्र कीर्तन डोक्याच्या वरून गेल्याशिवाय राहणार आत शिरलं तर, कारण आपल्याला सवय झाली आहे नाही. वरून ऐकलं की मोकळं झालं. आतमध्ये जर महाराज शिरले, अध्यात्माकडे गेले आणि पूर्ण अध्यात्म सांगायला लागले मग म्हणणार सगळे काय. आणि म्हणून तिकडे आपण जाणार नाही. 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार शुद्ध बीज, सांगितलेलं शुद्ध फळ. या ठिकाणी आध्यात्मिक दृष्ट्या जर चिंतन केलं, परमार्थिक दृष्ट्या जर विचार केला तर शुद्ध बीज कोणतं? नामचिंतन रूपी बीज जर आपण आपल्या मुखकमलामध्ये लावलं तर निश्चितच शुभ फळ मात्र प्राप्त झाल्यावर राहणार नाही, कारण मुखामध्ये अमृत तुल्य गोड वाणी झाल्यावर राहणार नाही. आणि हेच जर सांसारिक दृष्ट्या पाहायचं झालं तर शुद्ध बीज म्हणजे वडील आणि पोट म्हणजे आई, यांच्या ठिकाणी येणारे फळ म्हणजे पुत्र. आणि हे शुद्धाच्या ठिकाणी शुद्धच असेल. जर शुद्ध बीज आणि फळ पोट असेल तर निश्चित फळ शुद्ध असेल. पण यातही अपवाद असतो आणि तेही आपण अनेक प्रमाण देऊन सांगता येईल. अगदी शुद्ध बीज
असूनही मात्र अशुद्ध फळही आपल्याला पाहायला मिळतात. जसं बघा ना, तर शेतामध्ये सगळं साधारण सांगते. भारत देश कृषीप्रधान देश आणि त्यातही या कोलगावात बसलेले 90% लोक शेतकरी आहे, बरोबर आहे ना? मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही जर शेतात कुठं पेरलं उगवल का? पीक येईल का? कुठं? महाराज म्हणते कुटण म्हणजे काय? असं होतं. कुटण म्हणजे काय? तर ते बीज की जे शेतात जमिनीत टाकलं, शिजायला टाकलं, शिजत नाही, पोटात टाकलं, पचत नाही, जमिनीत टाकलं तर उगवत नाही. कुच्च ते वर येईल का? पीक येईल का? येणार नाही. म्हणून आपण काय करतोय याला फार महत्व आहे. याच्याही पुढे जाऊन सांगते, आपल्या सर्वांना ढोले माहिती आहे. इकडं कनिंग म्हणते, पेव कनिंग ढोले, ज्याच्यामध्ये धान्य साठवून ठेवलं जातं. बरं तेही नाही समजलं असेल तर चक्की. चक्की तर माहिती आहे ना? चक्कीमध्ये काय केलं जातं? वरून गहू टाकले, चक्कीच्या खाली काय निघतंय? गव्हाचं पीठ, हा कणिक. वरून तांदूळ टाकले, खालून काय येते? तांदळाचं पीठ. वरून ज्वारी टाकली, खालून. वरून जर चणा डाळ टाकली तर खालून. मका टाकला वरून तर खालून. वरून ऊस टाकला तर बरं झालं साखर नाही म्हटलं. तर जे टाकू त्याचाच फलरूप मिळेल की नाही? असं तर कधी झालं नाही ना? आंब्याचं बी लावलं आणि त्या झाडाला लिंब लागले, असं होणार नाही का? कारण जसं बीज लावू फळ तसंच आल्या वाचून राहणार नाही. आणि हेच आहे हे फळ आणि बीज म्हणजे काय? तर आपण मात्र टाकतोय ते संचित करून निघतं प्रारब्ध आणि करतोय म्हणजे कर्म क्रियामान. आणि हे क्रियामान जसं कर्म करो फळ तसंच मिळणार. भजनातही म्हणतं ना महिला मंडळी, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग. प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग. संगीताचा भोग. कशाचा? संचिताचा भोग. आणि म्हणून म्हणतात ना, तिच्या वाट्याला सुख माझी बहीण असून आणि मी माझ्या वाट्याला दुःख का? एवढंच नाही तर म्हणताना माझाही नवरा शेतीतच काम करते, तिचाही नवरा शेतीतच काम करते, आणि तरी पीक तिला 5 एकरात 50 क्विंटल कापूस ना, आम्हाला 5 एकरात 25 क्विंटल कापूस का? म्हणताना कशाचा भोग? कारण अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. किती केलं तरी शेवटी फिरून येणार कशावर? म्हणून आपण जसं कर्म करू निश्चित फळ तसं मिळणार आहे. आणि हेच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी इथेच सांगितलं. काय इथंच करताना मग एका हाताने करे दुसऱ्या हाताने भर, इथेच कर इथेच भर. लपसील पाटावर लपसील पाटावर लपसील पाटावर लपसी कोठावर लपसी कोठावर लपसी कोठावर
भर बाजार हा मुला बाजार हा मुला नेतीत घेऊन तराजू सौदा सुखाचा कर इथेच कर इथेच भर लपसील कातवर लपसील कातवर लपसील कातवर पोटवर आणि म्हणून मात्र काय कर तर नीतीचं आचरण सत्याचं आचरण नामचिंतनाचं आचरण शुद्ध कर्माचं आचरण केलं अवलोकन केलं निश्चित मग सुखाचा सहभागी वाटेकरी प्राप्तकरी झाल्या वाचून राहणार नाही. नाहीतर जे कर्म केलं ते फळ मात्र मिळणारच आहे. मग कोणी कसंही वागू द्या ना नाहीतर लोकांना वाटते काय कुठं जाणार आहे काहीच होत नाही. काय केलं ना आम्ही काही करू काहीच होत नाही. मग भोगा लागते ना बघ पण ते आम्ही भोगून देऊ नाही. आता म्हणताना लई मजा वाटते आजी. आता कॉलर टाईट असते की नाही पाहूनच घेतो. आता 4-5 वर्ष होऊ द्या एक पंचवार्षिक काय दुसरी पंचवार्षिक होऊ द्या 10 वर्ष होऊ द्या तिसरी पंचवार्षिक होऊ द्या एक वेळचा रिकामं झालं का मग खाली मान टाकून गावातून जाईन तरी कोणी विचारते का हो. आणि मग शेवटी भोगल्या वाचून म्हणून सत्याचं आचरण सांगितलंय की ते पाहिले असेल तुम्ही असे लोक येते तुम्हाला मात्र काय तर मोठमोठे आश्वासन देते नाही. ते कोणीही असो मंत्री असो आमदार असो खासदार असो कोणी असो नाही तुम्हाला मतदान पाहिजे हात जोडते बाबा द्या नाही. काय करू तुमच्या गावात नाल्या टाकू गड्डे करू रोड करू काय काय देऊ म्हणून सांगतात. मग तुम्हाला एकदा येऊ द्या मग काय तर वाटच पाहत नाही कधी येईल आमच्या गावचा रस्ता कधी येईल आमच्या गावचा रस्ता. हॅन उपोषण करता असे उपोषण करताय त्या रोडसाठी अर्ध लग्न उपोषण केलं. काय काय उपोषण एवढंच नाही भजनी उपोषण केलं आमच्या काही मारेगावातल्याच मंडळींनी. एवढे उपोषण करू लागले आणि खाणारे कार्यकर्ते मात्र काय कोणाचे रेती रोडचं सिमेंट काय करताय आता रोडचं सिमेंट गिट्टी चुरी नाल्या संडास खाल्ले काही काही. माझ्या म्हणण्याचं तात्पर्य समजलं ना 12,000 17,000 भेटायचे की नाही ते लोकांचे घरकुल आहे. लोकांचे घरकुल खाऊन खाऊन जाणार कुठं आहे भाऊ नाही. एक दिवस आपल्यावर वेळ येणार मग देव मात्र सुधरू देत नाही. असं खाल्लं ना मग ते दवाखाना पोलीस वकील त्याच्या घरात गेल्याशिवाय ते पैसे राहत आणि ते पैसे आणले घरी तरी समाधानाने नांदू दे नाही. म्हणून काय करा नीतीचं आचरण करा सुनीतीचं आचरण करा निश्चित चांगलं कर्म मिळेल आणि सुखाने मात्र 200 रुपये रोज का कमवून आणत नाही पण 4 जणांचं कुटुंब असेल ना तरी आनंदाने मात्र भाजी पोळी चटणी भाकर खाऊन राहील. आणि म्हणून सांगताय कर्म चांगलं करा निश्चित फळ चांगलं येईल. आणि ते ओळखायचं कसं तर महाराजांच्या सानिध्यात आपण राहिलेले आहेत. सद्गुरू जगन्नाथ महाराजांचं सानिध्य आपल्याला लाभलेलं आहे. त्यांचंच वर्णन आहे दुसरं कोणाचं नाही. मुखामध्ये अमृततुल्य गोड वाणी आणि त्यांचा देह देवाच्या कार्यात समर्पित झालेला असतो. आपलं देवेरीला देह भजना गोमटा आपण म्हणतो भजन करतो पण कुठपर्यंत कीर्तनात आहे तोपर्यंत नाही. रामकथा चालू आहे 8 दिवस महाराज म्हणते वाजवा टाळ्या वाजवते म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणते. मग गेल्यावर 8 दिवस झाले 9व्या दिवस आला काही म्हणतात मस्त कथा झाली नाही. काही म्हणतात काय त्यांचं सांगायचं कामच होतं. आपण आपलं काम करायचं नाही. तसं करू नका कारण तर आपलं काम तर करावं लागेल. आपलं काम सोडून जर तुम्ही इथं येऊन बसले 1 दिवस 2 दिवस घरी स्वयंपाक नाही केला भांडे नाही घासले कपडे नाही धुतले काहीच केलं नाही तुम्ही इथं येऊन बसले
एक दिवस जमन, 2 दिवस जमन, 7 दिवस भागवत आहे तर सासूही म्हणाल सुनेला जाऊ दे ना, रामकथा आहे ऐकू दे ना. नाही, सासू म्हणाल जाऊ दे ना, पोरकी वर्गी आहे जाऊ दे. सून येऊन बसल तसे म्हणाल, आणि सासूच येऊन बसल सून म्हणाल जाऊ दे ना, करते वर्षभर म्हातारी हाय आता रामकथा येऊ दे ऐकून. हेच करता करता 8 दिवस काय महिनाभर सवय लागून गेली. महिनाभर सगळंच टाकून दिलं आणि इथंच येऊन बसलं. महाराज मंडळी नाही, कथा नाही, काही नाही, दिवसभर बसलं घरचं काय म्हणाल. म्हणून मात्र काय तर आपण आपलं कर्म तर करावं लागेल. कारण ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए, कर्म ऐसे होने चाहिए इंसान जहाँ भी जाए वहाँ मंदिर बन जाए. असं कर्म असलं पाहिजे. तुम्ही वाजवा बाबा म्हणता, तुमच्याकडे नाही बसला महाराज अजून टाळेवर जीएसटी. आमच्या यवतमाळ जिल्ह्यात जीएसटी बसला नाही, आणि कोलगावात तर फुल ते जीएसटी कमी केले ना. हा नाही उतरले ना तरी जीएसटीचे रेट. हा नाही जिमवरचे 5% वर आले सगळे. तुमच्याकडे आपल्या कोलगावात नाहीये ना, महाराज म्हणताय ना तुमच्याकडे लागले. इथं जर कीर्तनात कथेत भगवंताच्या नामाची टाळी नाही वाजवली ना माय बापू, या जन्मात माझ्या कीर्तनात म्हणून नाही, महाराजाच्या कथेत म्हणून नाही, देवाच्या आरतीत म्हणून नाही, अशी जर वाजवली नाही ना, न जाणं पुढल्या जन्मात. हा मग कुठं कुठं वाजवा लागल. आता वाजव म्हणलं देवाच्या नावानं वाजत नाही. ना तू रडू द्या, ना तू रडू द्या, मग आपण करता ना. हा तेव्हा करण्यापेक्षा आता करा, उद्धार होईल. नाताच आणि आप्पाजीचं नातं लय घनिष्ठ असतं की नाही नातं. हा आप्पाजी म्हटलं की आप्पाजी नातासाठी काही करायला तयार होतात. नाही असेच 2 आजे नाते होते, आणि त्या आप्पाजीने मात्र काय नातू लाडवलेलाच असते ना, कारण नातूच तेवढं घनिष्ठ असते. नातू गेला नाही, 13-15 दिवस नातू शाळेत गेला नाही, आणि म्हणून मात्र शाळेच्या शिक्षकांना वाटलं नेमकं झालं तरी काय. आणि म्हणून शाळेचे जिल्हा परिषदचे शिक्षक लोक मोठे दयाळू असतात, मायाळू असतात. निघाले कुठं, ते विद्यार्थ्याच्या घराकडे. असाच सुंदर गोड असा मुलगा त्यांच्या शाळेचा विद्यार्थी होता. तो घरी होता. आप्पाजी पाहतायत नाताचे शिक्षक लोक आपल्या घराकडे येतात. आप्पाजी लगेच नाताला म्हणतात, बे नातू लप. असं पण आपल्याकडे लप. आप्पाजी मोठे लवकर नाताला म्हणते लप. नातू लपला आप्पाजीच्या मागून विचारते, आप्पाजी काय झालं. गेला घरात, खिडकीतून विचारते, आप्पाजी काय झालं. आप्पाजी म्हणते, नातू मास्तर आले मास्तर. नातू मोठा हुशार होता. नातू म्हणते, आप्पाजी मग तुम्ही मला लपा काऊन म्हणता. आप्पाजी म्हणते, मास्तर आले ना. गेला नाही ना तू 15 दिवस शाळेत, आता नेल ना धरून, त्याच्यापेक्षा लप. नातू मोठा हुशार. नातू म्हणते, आप्पाजी मी नाही लपलो तरी चालते, पहिले तुम्ही लपा. आप्पाजी म्हणते, मी लपू. विचारतात, का रे पहिले सांग तर काय झालं. त्यावेळेस नातू म्हणते, आप्पाजी मी मास्तरला सांगितलंय माया बुडा, तेरवी होतपर्यंत मी काही असे नातून असे आप्पाजी असत. नाताला शिक्षणामध्ये मात्र कमी राहतं का, साधारण नाही आहे. म्हणून मात्र चांगलं वळण द्या. आप्पाजींनी नाताला चांगलं शिकवा. आपण या ठिकाणी सुंदर असं कौशल्य विकास शिबिर घेतलं, बाल सुसंस्कार शिबिर घेतलं. आपल्या गावातले आले नाहीत. 5-6 वर्षाचे मुलं, 7-8 वर्षाची मुलं रोज आई वडिलांची आठवण येते. म्हणून मात्र काय तर हातो म्हणायचे, मग घरून मात्र अपडाऊन करायचे. पण ते शिबिराला आले. बेगावचे 25-30 मुलं रोज अपडाऊन करू लागले आणि या बाल संस्कार शिबिरात राहिले. आज आले नाहीत. यश आहे तुमच्याच गावातले, दक्ष आहे, यश आहे, अर्जुन आहे, निर्विघ्न आहे,
हे सगळे मुलं अपडाऊन करायचे, रोज जायचे यायचे टू व्हीलरने. का? कारण त्यांच्या घरी कळवळा होता आपले मुलं घडले पाहिजे. का? कारण जसा संस्कार रूपी बीज आपण त्यांना लावू तसंच ते उद्या वाढणार आहे. जसं कुंभार आहे ना, कुंभार दादा काय करतो, मडके घडवतो, ओल्या मातीला मात्र आकार देतो. एकदा काय माती कोरडी झाली मडकं बनल का? नाही. म्हणून मात्र जे वय आहे कोवळं वय आहे बालपण तेव्हापासून संस्कार लावले निश्चित मात्र तो वाट चुकणार नाही. सरळ दिशेने गेल्यावर राहणार नाही आणि सरळ दिशा कोणती तर निश्चित एक आज्ञाधारी आदर्श पुत्र झाल्यावर राहणार नाही. नाही होणार कलेक्टर, इंजिनियर, डॉक्टर, वकील, पण आई वडिलांची सेवा करणारा पुत्र मात्र जन्माला आल्यावर तो राहणार नाही. आणि म्हणून मात्र तो मुलगा ओळखायचा कसा तर त्यांच्या मुखामध्ये काय असते, अमृततुल्य गोड वाणी असते आणि त्यांचा देह देवाच्या कार्यात समर्पित झालेला असतो. सर्वांग निर्मळ झालेलं असतं. सर्वांग कोरोना काळामध्ये हँडवॉश करता करता आपले दिवस गेले की नाही? हात धुता साबण लावा, पाण्याने धुवा, सॅनिटायझरने धुवा, धुतले हात, सगळं अंग स्वच्छ झालं का? रोज आंघोळ करतो साबण लावून, शॅम्पू लावून, बॉडी वॉश लावून. सर्वांग निर्मळ होत आहे का? बाह्यांग निर्मळ होत आहे पण अंतरंग निर्मळ होत. आणि ते अंतःकरण शुद्ध करायचं असेल, अंतरंग निर्मळ करायचं असेल तर काय करायचे? भगवंताचं नाम चिंतन, सत्कर्म करायचे, सदाचार सद्विचार करायचे. निश्चित सर्वांग निर्मळ झाल्यावर राहणार नाही. आणि मग त्याचं चित्त कसं होईल अभंगाच्या तृतीय चरणात महाराज वर्णन. सर्वांगी निर्मळ, सर्वांग निर्मळ, सर्वांगी निर्मळ, सर्वांगी निर्मळ, सर्वांगी निर्मळ, सर्वांग 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 निर्मळ. वेद जैसे गंगा जल, वेद जैसे गंगा जल, मुक्ती अमृताची वाणी, मुक्ती अमृताची वाणी, मुक्ती अमृताची वाणी, मुक्ती अमृताची वाणी, मुक्ती अमृताची वाणी. जैसे गंगा जल, चित जैसे गंगा जल, मुक्ती अमृताची वाणी, 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 मुखी अमृताची वाणी. सर्वांग निर्मळ. एकदा या महाराज लोकांसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या. कारण सध्या दुसराच दिवस आहे तरी तुमच्या गावात जर एवढ्या फोर्सफुली एवढ्या एनर्जेटिकरित्या कार्य करत असेल ना तर निश्चित तुम्हाला पुढे काल्यापर्यंत चिंता करायची गरज फक्त या महाराज लोकांची सोय करा. हे तुमची सोय लावल्याशिवाय राहणार अयो महाराज तसं म्हणायचं नाही. म्हणजे तुमची सोय लावल्याशिवाय म्हणजे तुम्हाला गायनाचा आनंद दिल्यापासून राहणार नाही.
बघा नका बाबा, तुम्हाला 7 दिवस राहायचं, मी आज कीर्तन करून चालले जाईल, याल उद्या माझ्याच घरी. नाही नाही, अगदी जगन्नाथ महाराजांच्या, दत्तात्रय महाराजांच्या सानिध्यात राहिलेली मंडळी आहेत. आयुष्य मात्र सुखकर करण्याच्या, समाधानी होण्याच्या, सहकार्याच्या भावनेने मात्र प्रेरित झालेले मंडळी आहात. निश्चित सदाचरण करणार आहेत, यात तीळ मात्र ही शंका नाही असं म्हटलं तरी हरकत नाही. बरोबर आहे ना? आणि ही सगळे मंडळी बघितलं, तुम्ही बाल्यपणापासून मुलांना संस्कार द्यायचे, कारण मोठं झालं मग मात्र काही केलं, मोठं झाड रोपट जमिनीत बीज लावलं, लहाण्याचं मोठं झालं, रोपट ते लहाण्याचं मोठं होत आहे. लहान आहे, कवळा आहे, जसं पाहिजे तसा आकार वाकवलं तर वागते. मोठं झाल्यावर किती वागवा, 4 का 8 माणसं वागवा, वागतंय का? म्हणून बालपणापासून संस्कार लावायचे, वळण लावायचे. आज कीर्तनाला लहान लहान मुलं 8 वाजता 9 वाजतापासून शाळेत जाऊन मात्र 4-5 वाजता घरी येते, दिवसभर थकून जाते. म्हणून नाहीतर ते 5-6 वर्षाचा तुमच्या गावातला दक्ष मामा बासाची जोडी आमच्या शिबिराला होती, अहो इथं म्हणून दाखवायला लावलं असतं. एवढूसा बाळा मात्र असं आमदार साहेबांसमोर असो तिथेही भेला नाही. बरं, एवढे कीर्तनकार महाराज मंडळी होते, भेले नाही. त्यांच्या समोर देखील सुंदर असे श्लोक, संस्कृत श्लोक, जे उच्चारणाला तर काय आपल्याला उच्चारण केले तर समजायला अवघड जाईल, असे उच्चारण करून दाखवायचे. का? कारण वळण, संस्कार. पुत्र होती जी सात्विक, कुळे कन्या पुत्र होती जी सात्विक, कुळे कन्या पुत्र होती जी सात्विक, कुळे कन्या पुत्र होती जी सात्विक. हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, कुळे कन्या पुत्र होती जी सात्विक, कुळे कन्या पुत्र होती जी सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, कुळे कन्या पुत्र होती जी सात्विक, कुळे कन्या पुत्र होती जी सात्विक. आपुली अंता जोसे जागता, धन्य माता पिता तयाची. कारण संस्कार लावणारे कोण असतात? आई वडील. आणि ज्या कुळामध्ये ते जन्म घेतात, कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अहो समाजाला, लोकांना, जनतेला वाटेल हा दूर विषय, पण भगवंताला हरिक वाटते आणि वाटावं असं निश्चित मुलांना संस्कार द्यावेत. कारण काय घेऊन आले हो, काय घेऊन जाणार हो, येताना काय घेऊन आलो संचित, घेऊन काय करणार हो, क्रियमाण घेऊन प्राप्त, आणि त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. जे सगळं काही कमवलंय असताना आपण सगळं माझं माझं म्हणतो, नाही जो माझं माझं म्हणता पण सारणा शिवंत, करोनी 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 पाविचार, करोनी 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 पाविचार, करोनी 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 पाविचार. माझं म्हणता सारणा शिवंत, माझं म्हणता ते सारणा शिवंत, करोनी 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 पाविचार, करोनी 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 पाविचार, करोनी 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 पाविचार. कौणी
हा सोन्याचा संसार सोडून तू जाणार करुणी 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 पाविचार करुणी 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 पाविचार करुणी 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 पाविचार करुणी 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 पाविचार करुणी करुणी पाविचार करुणी पाविचार करोनी करोनी पहा विचार. आणि एकदा विचार केला मग कळेल. माझं माझं आपलं आपलं म्हणून जमा केलं, पण हे आपलं आहे का? हे खरंच आपलं आहे का? हा विचार करण्याकरता इथं येणे. बघा ना, एक कप तुमच्या घरातला तुटला फुटला, त्याला चिपकवायसाठी काय लावतो? हा, फेविक्विक. 4-5 झेरॉक्स पासबुक, बँक पासबुक, आधार कार्ड, राशन कार्ड सगळे एकत्र केले, स्टॅपलरची पिन, सगळे कागदपत्र एकत्र केले. एकत्र ठेवल्यानंतर काय लावता? एकदा काय स्टॅपलरची पिन मारली, मग लाडकी बहीण भेटल्याशिवाय आला असेल ना. पण कधी स्टॅपलरची पिन. एवढंच नाही तर घर बांधायचंय, विटा 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 एकावर एक रचल्यानं घर उभं होतंय का? उभं झालं तरी 4 वर्ष टिकतंय का? मग ते घर मजबूत व्हावं यासाठी 2 विटांच्या मध्ये काय टाकताय? सिमेंट. अगदी ज्याप्रमाणे काच चिपकवायला फेविक्विकचा उपयोग घेतला, पिन स्टॅपलरची पिन कागद जोडण्याकरता केली, एवढंच नव्हे तर घर बांधायचे, विटांमध्ये मात्र सिमेंट लावलं. अगदी त्याचप्रमाणे माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागायचे आणि ही माणुसकी जपायची आहे, तर खरी आज मात्र विचारांची गरज आहे. आणि ते विचार मात्र इतरत्र कुठे मिळणार नाही, तर ते विचार मात्र इथं मिळतंय. आणि म्हणून हा ज्ञानयज्ञ सप्ताह आहे. कारण आपण घेऊन काय आलोय? घेऊन काय जाणाऱ्या लोकांना वाटते आहे तोपर्यंत माझ्याकडलं हे काय 20-25 एकर, 20-25 ते नाही झालं तर 100 एकर शेती आणि 2 मजलीची माळी नाही. पण काय कवडी कवडी धन जमुनी बांधली तू माडी, घरी भरपूर आहे तुझ्या शेतीवाडी, पण सोन्याचा संसार सोडून तो जाणार, सगळं सोडून जावं लागणार. पण हे कळेल कधी? जेव्हा विचार करू नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे
नाही कुणाचे कोणी. आजा वेला पंजा वेला बाप बदला गेला देखत देखत राजू बंधू तोही कैसा झाला देखत देखत राजू बंधू तोही कैसा झाला देखत देखत राजू बंधू तोही कैसा झाला तोही कैसा झाला तोही कैसा झाला. आजा मेला पंजा वेला बाप बदला गेला देखत देखत राजू बंधू तोही कैसा झाला. देखत देखत नातू बंधू होय कैसा झाला. उदा उदा जागीरा रे बयानी बोले उदा उदा जागीरा रे बयानी उडा उडा पाटी भयाले मोठे किती मोठं. बघा काय म्हणताय महाराज. आम्ही जेवायला गेलो की नाही महाराज म्हणताय सगळंच सांगता का इथं. तुम्ही कडी वडी म्हणू लागले त्यांना हिंट मिळाली. ती म्हणाल महाराज लोकांचं झालं आणि ते नेमकं कडी कडी काय करत होते कालच्या कीर्तनात. त्या विचार करून ते रात्रभर विचार करून बसले कीर्तनात ऐकलं आम्ही गायन टप केलं महाराजांनी. सगळी म्हणे कडी कडी. गायनासाठी कडी तर नाही प्या लागत. चांगलं गायनासाठी महाराज कडी तर नाही प्यात असं वाटलं यांना रात्रभर. म्हणून सांगून देते गेले किती नाही चांगली गरम करून कडी मागितली महाराज जेवायला. त्या घरच्यांनी गरम कडी यांना प्यायला दिली. कडी कडीच करते म्हणून सांगितलं बा आता चुकलं असेल तर माफ करायला लागेल म्हणून. मग काय यांची बरोबर सोय लावली ना. मग आता ते काय करताय म्हणून म्हटलं असं जरा आता तिकडे वळून इकडे या. काय भय आले मोठे आणि मग काय तर इथं हे भय कोणतं वाटतंय आपलं आपलं सगळे गेले. कोण गेले आजा मेला पंजा मेला बाबा मस्त गेला देखत देखत नातू पण सगळ्याला गेले सगळे. आजा गेला पंजा गेला बाप गेला नाही. पुढे नातू पण तू कोण राहायला आलं का इथं. कोणी राहायला आलं नाही का. कारण येथे नाही आले अवतार येरते पामर जीवा येरते पामर जीवा कोणी उठलं नाही. एवढंच तर 9 भी मर गए 10 भी मर गए चले गए सहस्र 33 कोटि देवता चले गए बड़े काल को फांसी. वीर चले गए पैगंबर चले गए जिंदा जोगी जपी तपी सन्यासी चले गए हकीम रोगी. सगळे गेले जाणार कोणी नाही का. कारण आपण जिथं जन्माला आलोय त्या लोकांचं नाव आहे कोणता लोक मृत्यू लोक. आणि या मृत्यू लोकातलं एकमेव अटळ सत्य आहे आणि ते म्हणजे मृत्यू सर्वांना येणार. म्हणा नाही तर नका तो आल्या वाचून राहणार नाही. असंच एका कीर्तनात म्हटलं. आता तुमचं बोलगाव लहान गाव आहे त्याच्यामुळे गावकरी कमी आहे पेंडलमध्ये. एका कीर्तनात असं म्हटलं वर्धा जिल्ह्यात आणि मग काय वर्धा जिल्ह्यातल्या गिरड सगळ्यांना माहिती असेल. कीर्तन झालं तिथं कथा होती आमची 7 दिवस माऊली संजीवन समाधी सोहळ्याची. आणि मग काय संपूर्ण लोक 10-15 हजार पेंडालमध्ये गर्दी मावत नव्हती. आणि तेवढ्यात मी म्हटलं काय या पेंडालातले सगळे मात्र 7 दिवसात मरणार आहे. जसं म्हटलं सगळे खाली पावलं. एवढ्या दुरून कीर्तन ऐकायला आलो आणि ताई म्हणते 7 दिवस सगळे मरणार आहे. नसतं ऐकलं तर कीर्तन बरं. कीर्तन काही तर म्हणत होते असेल मनातल्या मनाला कीर्तनाला आणलं की आमचं मरण आणायला आणलं. सगळे विचार करू लागले जसे तुम्ही करताय ना आता तसेच ते विचार करू लागले सगळे पेंडाळातले लोक. आणि तेवढ्यात आजीबाई होत्या. त्या आजीबाई जोर जोराने हसायला लागल्या. मग माझं लक्ष सगळ्यांकडे असते बरं. इथं बसले तरी त्या आजीला बोट दाखवत आहे. आजी तिच्याच सारखी असते ना.
आणि त्या आजी हसू लागल्या ना. मग विचारलं, आजी सगळा पेंडाल विचारात बसलाय, विचार करत आहे नेमकं काय झालं, आणि तुम्ही मात्र जोरजोराने हसू लागल्या, काय झालं हसायला? त्या आजी म्हणायला लागल्या, बाई तुम्ही म्हणताय ना म्हणे की सगळे 7 दिवसात मरणार आहे या गावचे. मी म्हणे या गावचीच नव्हे, मग मी म्हणे चंद्रपूर वरून आली ऐकायला वर्धा जिल्ह्यात कीर्तन. मग म्हणे सगळे मरण या गावातले, तर मरू दे, मी मरणार का, कारण मी या कोलगावातलीच नव्हे. असं म्हणल्यानं जमल का? कुठलंही असतं तरी मरण मात्र येणार आहे, अटळ आहे. आणि यावेळेस मात्र काय वाटतं, एवढं जमा केलंय, धन गोळा केलंय. अहो आपल्याकडे संपदा एवढी सांगाती कवडी गेली का? त्यांची गेली नाही, आपलं काय घेऊन बसलो. एवढंच नाही तर सुभाषितकार वर्णन करतात, आपण ज्या वेळेला जाऊ, बोला बोला महाराज, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है दूसरा ही पाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. तूने जो कमाया है वो दुसरंही खाएगा. म्हणून तर म्हटलंय, सिकंदर ऐकला असेल, त्याला मात्र काय एवढी संपत्ती गोळा केली, एवढी केली, पण शेवटी याद रखना सिकंदर के हौसले तो हाले थे, पर जब गया दुनिया से दोनों हाथ खाली थे. समोर जाता ही आज जवानी बड़ी कराने वाली, आके कल पछताई. बघ मात्र कडे एवढं सर्व केलंय, सगळं आता कसे म्हणाला तर भरपूर प्रमाण देता येईल, पण आपल्याला वेळेचंही भांडावं लागेल, कारण सकाळी पुन्हा तुम्हाला काय करायचंय, काकडा सगळं सोडून जावं लागेल. आणि म्हणून सुभाषितकार वर्णन करतात, जे कमावलेलं धन आहे शेवटच्या क्षणाला काय होईल, ते धन घरातच राहील. धन आणि भूमी पशवांच्या गोष्टी, भार्या गृहद्वारे जण स्मशाने, देहाशी कायम परलोक मार्गे, सर्वाणी गोगच्छन्ति जीवयिता. धन भूमीत राहील, पशु पक्षी ज्यांना आपण माझं म्हणून जीव लावलाय ते गोठ्यात राहतील, घरात राहतील. भार्या पत्नी गृहद्वारापर्यंत स्मशानापर्यंत लोक येतील, पण शेवटी मात्र जणावं तिथून पुढला प्रवास एकट्यालाच करावं लागेल. आणि मग काय, देहाची तेज जळेल, पण कर्मानुसार मात्र गतीला प्राप्त होईल. कर्माने विनश्यन्ति जीवयितः, आणि मग त्या जीवाला मात्र तशी गती प्राप्त होईल. आणि मग काय, एवढं सगळं 84 लक्ष योनी आहे, आणि एक एक योनी कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे खारा मनुष्य. आता हा आपल्याला लागलाय कोटी कोटी फेरा, मात्र फिरून आल्यानंतर मनुष्य देह मिळाले, पुन्हा मिळेल याची गॅरंटी नाही. आणि म्हणून मात्र मिळालाय तरी येणार देहाचं सार्थक आपल्याला करून घ्यायचंय. आणि त्यासाठी काय, सत्कर्म करायचंय, चांगलं चिंतन करायचंय, चांगलं आचरण करायचंय. काही म्हणतात 7 दिवस कथा ऐकल्यानं काय लई होतं का? नाही, आयोजकांनाही म्हणते
आईच्याकडं नाही म्हणतात दरवर्षी कथा केल्याने लई होतं का महाराज करताय त्यांना करू द्या पापाचे वाटेकरी बोलून बोलून हो नका लई ऐकायला गेल्यानंच लई होतं का पण येऊ द्या जे कथाश्रवणाचं पुण्य प्राप्त होत आहे कथा पेंडॉलमध्ये येऊन ते वाणी मात्र चौपाया आहेत श्रीमद भागवत कथा असतील श्लोक आहेत हे सगळे कानावरून जातात तसं आचरण मात्र करायला लागा चिंतन करता मनन करा तदाचरण करा निश्चित भगवत प्राप्ती एवढंच नव्हे तर समाधान प्राप्ती झाल्या वाचून राहणार नाही परमसुख परमानंद प्राप्त झाल्या वाचून राहणार नाही आणि याला त्याला बोलत बसले काळ्या करत बसले तर त्याचं तर चांगलं होईलच ज्याला बोलताय त्याचं चांगलं होईल पण जो बोलताय ना त्याला मात्र एक दिवस ते भरून द्यावं लागणार आहे लोक कोणाला बोलत नाही हो लोक संतांना बोलले नाही का देवाला बोलले माझ्या माऊली गुरु ज्ञानोबारायांना देखील किती छडलं त्या आळंदीतल्या लोकांनी पण आज तेच ज्या वेळेला महत्तीकडे ना माऊली गुरु ज्ञानोबा यांची आज लाखोंचा जनसमुदाय मात्र माऊलींच्या दर्शनाकरता जात आहे हो एवढंच नाही लांब कशाला जायचं जवळच विदेही संत सद्गुरु जगन्नाथ महाराज काय म्हणायचे लोक वेडा चिंध्या आहे चिरकुट पांघरलेले इथं हाताला चिंध्या पायाला चिंध्या काय बांधून बसले नाही म्हणायचे काय वेडा म्हणताना भजनात मोठ्या प्रेमाने म्हणतात अनाथाचा नाथ हो कसा कोणी म्हणे वेडा पिसा 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 एवढंच नाही काय म्हटलं वेडा पिसा पण काय जगात पिशाच्या प्रमाणे राहणारा मात्र अंतरी शहाणा असतो बरं का म्हणून त्याच्या आतमध्ये जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना काय आहे तर तोपर्यंत त्याच्या बाह्यंगावरून कोणाला मात्र नाव बोट ठेवू नाही एवढंच नाही बाळक शिंदेच्या अनुसया मातेलाही म्हणायचे काय चिंध्या चिरकुट करी घेवोनी पिशापरी तो भासवशी अति प्रेमाने करणी आरती मस्तक ठेवी तो मी चरण तशी चिंध्या चिरकुट करी घेवोनी पिशापरी पिस म्हटले त्या आईला सोडलं नाही पण जेव्हा कळाली अनुभूती आली आज मात्र लाखोचा जनसमुदाय तिथे जातो आणि म्हणून मात्र कुणाला नाव ठेवत बसू नका ते करताय ते कर्म चांगलं कर्म असेल तर करू द्या चांगल्या कामात आड येऊ नये आणि तेच मात्र सांगेल भला किसी का कर्मा व्हावे संयम घातली भय नरका जाणे का कारण सत्य संकल्पाचा दाता नारायण असल्यानंतर काय पाहायचे आणि ज्यांनी मात्र नाव बोट ठेवले त्यांची गती मात्र मग पाप घडल्या वाचून राहणार नाही आणि मग भय कोणतं नरका जाणे आणि म्हणून सांगेल चांगलं करा चांगलं करणं होत नसेल ना भला किसी का करे न सको बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन करे मत रहना नका बनू काटे कोणासाठी नाही फूल होता येत ना नका हो पण काटे बनू नका
बन ना सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो और नहीं कभी हैवान। सदाचार अपना ना सको तो पापों में तुम मत रहना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटों में मत रहना। आणि एवढं सांगून जरी नाही कळालं ना, शेवटी काय आहे, आज मी सांगत एवढे की जगन्नाथ बाबांच्या, दत्तात्रय महाराजांच्या, गुरुवर्यांच्या कृपेने मात्र आपल्या सर्वांना ज्ञात आहेत। आणि बघितलं असेल मागच्या 16 तारीख पाहुण्याच्या आदली 16 तारखेच्या कीर्तनाला बहुतांश लोक आलेच होते आणि बघितलं असेल असे लहान 20-25 मुलं सुंदर असं टाळ घेऊन कीर्तनात उभे आणि नाचून मात्र कीर्तनाला सहकार्य। आम्हाला आमचं टायमिंग सांगताय का? सुंदर असं सहकार्य करत आहे। बघितलं असेल तुम्ही सगळे आलेत आणि पाहिले असेल। एवढाच नाही तर मांगरूळला बालसंस्कार शिबिर घेतलं, अवघे 8-8, 9-9 वर्षाचे वेगावरून 25 मुलं रोज गाडी भरून यायचे, रोज वापस जायचे। का? कारण त्यांना कळालेलं आहे काय आपल्याला करून घ्यायचंय। येईल एक दिवस याही ठिकाणी आणि करेल तो उत्साह आनंद, कळेल वळण काय। आणि त्यांनी स्वीकारलं तेच या ठिकाणी मी देखील बालपणापासून करते। आपण सगळे पाहताय या वयापासून मी मात्र कीर्तन प्रवचनाला लागली आणि मग लोक कोणाला नाही बोलत, त्यांनाच बोलले नाही म्हणून नाही तर प्रत्यक्षात तुमच्या गावात आहे बलकी महाराज काय नाही बोलत, पण लोक बोलणारे बोलतात, पण करून उद्धार त्यांचा जातील निश्चित, यात काही शंका नाही। फक्त काय तर आपलं कर्म तसं असलं पाहिजे। आणि हे झालं, कोणाला नाही बोललेत पण त्यांना सांगते बाबांनो चांगलं करा। आणि मीच म्हणून नाही दुसरेही कीर्तनकार येईल आणि तेही मग मात्र सांगून जातील। आज नाही कळालं उद्या तरी समजेल, आणि उद्याही नाही समजलं, शेवटी समजलंच नाही तर पुढल्या वर्षी भागवत कथा आहेच नाही। पण पुढल्या वर्षाची वाट कशाला पाहता, कोण राहील कोण जाईल याची काय गॅरंटी? म्हणून मात्र काय योग, काय योग साधला जन्म तुला लाभला, कोण देव पावला रे विचार्या, भजनासी लागला रे, आणि मग भजनाला लागलाय ना सार्थक करून घ्या। नाहीतर हे नाही कळलं उद्याही येईल, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं। सरत सेवती बा काळ बांधून नेईल, सरत सेवती बा काळ बांधून सरती जवती बा काळ बांधून नेईल, सरती जवती बा काळ बांधून नेईल। एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, 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 काय बाजाईल। पिंगळा महाद्वारी बोल बोली तुझे का, पिंगळा महाद्वारी बोल बोली तुझे का, बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी बोल बोली तुझे का, पिंगळा महाद्वारी बोल बोली तुझे का, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा। प्रेम नगरवारी सावरवानी बसली जागा डोळा करवारी, मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मणी गे सुया गे मणी गे, दाखवला मला घ्या गा कोणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, उचित करुणी
आलो दान मागाया शिवरायाच्या राज्यामध्ये नोटी कशा दिवान शिवरायाच्या राज्यामध्ये नोटी कशा दिवान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान ढोल वाजवितो तुम्ही डुबुडुबु ऐका ढोल वाजवितो ढोल वाजवितो तुम्ही डुबुडुबु ऐका ढोल वाजवितो तुम्ही डुबुडुबु ऐका पिंगळा 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 मागवाडी बोल बोली तुले का पिंगळा मागवाडी बोल बोली तुले का रखो माई